पार्टीचा दिवस येतो. सगळे तयार होऊन येत असतात. आरोही पण मस्त तयार होऊन येते. तिला नेहा मॅम आवाज देतात. आरोही त्यांच्याजवळ जाते. नेहा तिला म्हणते, आरोही तू खूप सुंदर दिसते आज. आरोही पण हसून तिला थँक्यू मॅम बोलते. मॅम तुम्ही आपल्या बॉसला बघितलं आहे का? हो ग, एक दोनदा पाहिलं आहे. बॉस खूप हँडसम आहे. मुली तर पुढे मागे असतात त्यांच्या, पण ते मुलींना अजिबात भाव देत नाहीत. कामात एवढे व्यस्त असतात की खूपच. तोच कोणीतरी नेहा मॅमला आवाज देतात. मॅम बॉस आले. तशी नेहा जाते. बॉस येताच त्यांचं स्वागत होतं. आरोही लांब असते तर तिला बॉसचा चेहरा दिसत नाही. तोच तिला शीतल आवाज देते. आरोही त्यांच्या शेजारी जाऊन उभी राहते. सगळे ऑफिसचे गप्पा मारत ज्यूस आणि ड्रिंक पित होते. तोच पाटील सर येतात आणि ते सांगतात, आरोही तू बॉसच्या जवळ जाऊन त्यांना हे ड्रिंक घेऊन जा. त्यांचं बोलणं ऐकून आरोहीला राग आला. कारण पार्टी एवढी मोठी होती आणि पाटील सर मला का तिकडे पाठवत आहे? काही गडबड तर नाही ना? आरोही विचार करत असते. शीतल तिला म्हणते, अगं तू टेन्शन नको घेऊ, चल मी येते तुझ्यासोबत. पाटील सर आणि शीतलने मिळून प्लॅन केला होता आरोहीला अद्दल घडवायची. आरोही जाते. शीतल तिला सांगते, ते बघते उभे आहे आपले बॉस. आरोही तिथे जात असते आणि तिच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. का कुणास ठाऊक? ती आवाज देते, सर सर. तोच अनिकेत मागे वळून बघतो आणि शीतल आरोहीला मागून धक्का देते. तशी आरोही अनिकेतच्या मिठीत जाते आणि सगळी ड्रिंक अनिकेतच्या अंगावर सांडते. पण त्याला भान कुठे असतं? ते दोघे तर एकमेकांना बघण्यात दंग असतात. भान हरपून एकमेकांना पाहत असतात आणि त्यांना तसं बघून पार्टीमधील लोक शॉक होतात. कारण सगळ्यांना माहिती असतं बॉस किती खडूस आहे. आता काय होईल काय माहिती? कदाचित भूकंप येईल असे बरेच लोक मनात विचार करत असतात. मोरे तर मनात विचार करत म्हणतात, आज तर तुझा जॉब गेला समज या मुलीमुळे. तोच पाटील सर येतात आणि ते आरोहीवर ओरडतात. तशी आरोही भानावर येत बाजूला होते आणि तिच्या पदराने कोट साफ करू लागते. अनिकेत काहीच न बोलता तिथून निघून जातो. त्याच्या रूममध्ये जाऊन मोरेला कॉल करून बोलावतो. मोरे तर आधीच देवाचं नाव घेत असतात, वाचव रे बाबा मला, आणि जायला लागतात. आरोही पळत वॉशरूममध्ये जाते. रूममध्ये अनिकेत विचार करत असतो, ती माझी आरोही होती का? की स्वप्न होतं? नाही, ती खरंच होती. पण ती तर इंडियाच्या बाहेर होती ना? मग इंडियामध्ये काय करतेय? खूप प्रश्न त्याच्या मनात येत होते. मोरे रामराम म्हणत रूममध्ये येतात. घाबरत अनिकेतला आवाज देतात, सर. त्याचा आवाज ऐकून अनिकेत मोरेजवळ जातो. मोरे तर खूप घाबरलेले असतात. मोरे ती मुलगी कोण होती? ती इथे काम करते का? मोरे घाबरत म्हणतात, हो सर, ती इथेच काम करते. 1 आठवडा झाला तिला इथे जॉईन करून. तिचं नाव काय आहे? सर तिचं नाव आरोही आहे. मोरे तुम्ही खाली जा आणि त्या मुलीला इथे घेऊन या. मोरे आश्चर्याने अनिकेतकडे पाहतो. अनिकेत मोरेंना म्हणतो, आता मलाच पाहणार आहेस का? खाली जा आणि तिला घेऊन या. मोरे घाईघाईमध्ये जातात आणि विचार करत असतात, आज त्या मुलीचं काही खरं नाही आणि ते आरोहीला शोधू लागतात. आरोही नेटकीच वॉशरूममधून येऊन नेहा मॅमजवळ उभी असते. मोरे तिच्याजवळ जातात आणि तिला म्हणतात, मिस आरोही जरा साईडला येता का? आरोही मोरेसोबत साईडला जाते. मिस आरोही तुम्हाला बॉसनी बोलावलं आहे. प्लीज तुम्ही लवकरात लवकर चला माझ्यासोबत. आरोही मनात विचार करत असते, आता अनिकेतने मला का बोलवले असेल? आणि मोरेसोबत जाते. शीतल आणि पाटील एकमेकांना ताडी देतात आणि म्हणतात, आरोही तुझं काही खरं नाही. आरोहीला अनिकेतला भेटायला जायचं नसतं, पण तिचा नाईलाज असतो. मोरे तिला घेऊन अनिकेतच्या रूमजवळ येतो. तिचे हृदय 100च्या स्पीडने पडत असते. ते दोघं रूमच्या आत येतात. अनिकेत मोरेला इशारा करतात तसे मोरे बाहेर निघून जातात. पण जाताना आरोहीकडे काळजीने पाहतात आणि निघून जातात. मनात म्हणतात, देवा वाचव रे बाबा त्या मुलीला. अनिकेत तिला भान अर्पून पाहत होता. कारण तब्बल 4 वर्षानंतर तो तिला पाहत होता आणि ते पण साडीमध्ये. नेहमीप्रमाणे ती आज पण खूप सुंदर दिसत होती. त्याला तसा बघताना आरोहीचं हृदय अजूनच पडत होतं. पण ती स्वतःला सावरत म्हणते, सर मला इथे का बोलावले आहे? मान्य आहे माझ्याकडून खाली चुकी झाली, त्यासाठी सॉरी. अनिकेत काहीच बोलत नाही. तिच्याकडे एकटक पाहत असतो. तो भानावर येत तिला म्हणतो, तू इंडियाच्या बाहेर होतीस ना? इकडे कधी आलीस? सर पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी अनोळखी व्यक्तीला का सांगू मी कुठे होती? तिचं बोलणं ऐकून अनिकेतला राग आला. आरोही तू मला खरंच ओळखत नाहीस की नाटक करतेस? सर मी खरंच तुम्हाला ओळखत नाही. सर मला घरी जायला उशीर होतोय, मी निघते. आणि जायला लागते. आरोही मी अजून जायला सांगितले नाही आहे तुम्हाला. आरोही ऐकून न ऐकल्यासारखं करते आणि पुढे चालत असते. तोच अनिकेत मागून येतो आणि तिचा हात पकडून तिला ओढतो. तशी ती त्याच्या मिठीत जाते. दोघेही एवढ्या जवळ असतात की एकमेकांचे श्वास दोघांना जाणवत असतात.
तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, आरोही खरंच तू मला ओळखत नाही? आरोही पण त्याच्या डोळ्यात बघून नाही म्हणून मान हलवते. तिचं बोलणं ऐकून अनिकेत तिला बाजूला करतो आणि जोरात ओरडत म्हणतो, जा निघ. आरोही पण ताडकन तिथून निघून जाते. ती बाहेर आलेली बघून मोरे मनातून देवाचे आभार मानतो. थँक्यू गॉड, तू वाचवलं हिला. अनिकेत पण रूमच्या बाहेर येतो. मोरे बाहेरच असतात. अनिकेतला बघून मोरे त्यांच्याजवळ जातात. मोरे, पार्टी संपण्याच्या आधी या मुलीची सगळी इन्फॉर्मेशन मला पाहिजे. मोरे पण येस सर बोलून त्यांच्या मागे जातात. आरोही खाली येते आणि नेहाजवळ शांत उभी राहते. शीतल तिला विचारणार तोच कुणीतरी बोलतं, बॉस आले. पार्टी चालू झाली, पण अनिकेतची नजर आरोहीला शोधत होती, पण ती त्याला दिसत नव्हती. काही वेळाने सगळे डिनर एन्जॉय करतात. आरोही डिनर करून नेहा मॅमला भेटून सांगते, माझी तब्येत ठीक नाही आहे, आणि ती घरी निघून जाते. काही वेळाने पार्टी पण संपते. अनिकेत फ्रेश होऊन बसलेला असतो. मोरे लॅपटॉप घेऊन अनिकेतला देतात आणि निघून जातात. आरोहीने तिची इन्फॉर्मेशन बरोबर फिलअप केलेली असते. अनिकेत पाहत असतो आणि मनात विचार करत असतो, आरोही तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. त्याला आरोहीसोबत बोलायचं होतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडून पाहिजे होती. अनिकेत आरोहीचाच विचार करत असतो. आरोही पण घरी येऊन फ्रेश होऊन बसलेली असते. आरोहीला शांत बसलेलं बघून आर्यन तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, आई तू का शांत बसली आहेस? तू नाराज आहे का? त्याचं बोलणं ऐकून आर्यनला जवळ घेते आणि मनात म्हणते, तू सेम तुझ्या पप्पांसारखाच आहे. त्यांना पण कळायचं मी नाराज आहे कधी आनंदी आहे. तिचे विचार झटकून ती आर्यनला म्हणते, काही नाही, आज आई खूप दमली आहे म्हणून. तोच आर्य पण तिच्याजवळ येते. दोघं पिल्लांना मिठीत घेऊन ती शांत बसते. आई मला झोप येते, आर्या बोलते. आरोही दोघांना उचलून बेडरूममध्ये घेऊन जाते आणि रोजप्रमाणे स्टोरी सांगते. स्टोरी ऐकत दोघं पण झोपून जातात. आरोही हॉलमध्ये येते. तिला टेन्शनमध्ये बघून मिताली तिच्याजवळ जाते. आरोही तू ठीक आहेस ना? ऑफिसवरून आले तेव्हापासून शांत शांत आहेस. तब्येत ठीक आहे ना तुझी? मिताली मी ठीक आहे. अगं तुझा चेहरा का उतरला आहे पण? मिताली मी ज्या ऑफिसमध्ये काम करते तिथले बॉस डॉक्टर अनिकेत महाजन आहे. तिचं बोलणं ऐकून मिताली उठून उभी राहते. म्हणजे तुम्ही भेटलात का एकमेकांना? आरोही पार्टीमध्ये घडलेला सगळा प्रकार मितालीला सांगते. मिताली तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारते, आरोही आता पुढे तू काय करशील? म्हणजे त्या ऑफिसला जॉब? आणि ती बोलायचं थांबते. मी 1 वर्षाच्या आत जॉब सोडू शकत नाही. बघू काय होतं आहे ते. नको काळजी करूस. आणि त्या झोपून जातात. सकाळी आरोही तिचं आवरून ऑफिसला येते. अनिकेत तर तिची कधीची वाट बघत असतो. तो मोरेंना सांगतो, आज तो कुठेही जाणार नाही आहे. तुम्ही सगळं हँडल करा. आज एवढ्या दिवसानंतर रिलॅक्स असतो. शांत बसून त्यांच्या जुन्या आठवणी आठवत होता. त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण आठवत होता. आरोही ऑफिसला येऊन तिचे काम करत होती. शीतल तिला मुद्दाम त्रास देऊन कालच्याबद्दल विचारत होती, पण आरोहीने तिला गप्प बसवलं आणि तिचं काम करू लागली. मोरे आरोहीजवळ येत म्हणतात, मिस आरोही, तुमच्याकडे जी फाईल आहे ती घेऊन बॉसनी बोलवलं आहे. आरोहीला समजते अनिकेतने मुद्दाम बोलवले आहे. ती पुढे जाऊन मोरेंना म्हणते, सर मी काल झालेल्या प्रकाराबद्दल बॉससोबत बोललेली, तरी आज मला का बोलवले आहे? मोरे तिच्याकडे बघून म्हणतात, मिस आरोही ते मला पण माहिती नाही. मोरेंना अनिकेत आणि आरोहीबद्दल डाऊट येत होता. कारण बॉस कोणत्याच मुलीच्या वाटेला जात नव्हते. मेन म्हणजे त्यांच्या रूममध्ये मोरे व्यतिरिक्त आजपर्यंत एक मुलगी पण आली नव्हती. आरोही पहिलीच मुलगी होती जी आज सेकंड टाईम रूममध्ये जात होती. मोरे मनात म्हणतात, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे. आणि ते रूमजवळ पोहोचतात. मोरे बाहेर थांबतात आणि आरोही आत जाते. आतमध्ये तिला कोणीच दिसत नाही. हृदय तर आधीच पडत होतं. ती आवाज देते, सर सर, पण काहीच आवाज येत नाही. ती रूममध्ये नजर फिरवत शांत उभी राहते. तोच एका रूममधून अनिकेत बाहेर येतो. त्याला बघून तर आरोही भान हरपून त्यालाच पाहत होती. कारण अनिकेत होताच तेवढा हँडसम. तो सोफ्यावर बसत तिला पण बसायला सांगितले. तो शांत बसून तिच्याकडे पाहत होता. तो काहीच न बोलता आत गेला आणि आतमधून 2 प्लेट घेऊन आला आणि आरोहीच्या जवळ जाऊन बसला. एवढ्या जवळ की त्याचा स्पर्श तिला होत होता. त्याने प्लेट समोर टीपॉयवर ठेवल्या आणि आरोहीचा हात हातात घेतला, पण आरोहीने तो सोडून घेतला आणि बाजूला सरकून बसली. तिचं लक्ष प्लेटकडे गेलं. एका प्लेटमध्ये उपमा तर दुसऱ्या प्लेटमध्ये बॉईल केलेली अंडी होती. आणि त्याने अंड्याची प्लेट उचलून तिला दिली. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. खरं तर तिला खायचं नसतं, पण गुपचूप प्लेट हातात घेते. अनिकेत त्याचा उपमा खात असतो आणि आरोही त्याच्याकडे पाहत असते. तो आरोहीला म्हणतो, अशी माझ्याकडे पाहत राहणार आहेस का? तू पण खा ना. सर मला भूक नाही आहे. अनिकेत तिच्याकडे रागाने पाहतो. आरोही खायला सुरुवात करते.
तोच मोरे आत येतात. त्या दोघांना एवढ्या जवळ बघून ते डोळे मोठे करून पाहत असतात, पण स्वतःला सावरून सर खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. अनिकेत मोरेंना म्हणतो, मी नंतर बोलतो, तुम्ही करा मॅनेज. ओके सर बोलून मोरे बाहेर निघून जातात. पण त्याचे एक्सप्रेशन आरोहीने पाहिले होते. ती मनात विचार करत म्हणते, ते सर माझ्याबद्दल काय विचार करतील. आरोहीचं खाऊन होतं आणि ती अनिकेतला म्हणते, सर तुम्हाला ही फाईल पाहिजे होती ना. ती टेबलवर ठेवते आणि जायला निघते. अनिकेत तिचा हात पकडून तिला ओढतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो. तिला काही कळत नाही. ती त्याच्या डोळ्यात हरवून जाते आणि तिला मागची गोष्ट आठवते. मागे पण अनिकेतने तिला असेच ओढून मांडीवर बसवले होते आणि त्याचा विचार करण्यास सांगितला होता. ती त्याच्याकडे पाहत असते आणि तो पण तिच्या डोळ्यात बघून म्हणतो, जेव्हा जेव्हा मी तुला बोलवत जाईल तेव्हा तेव्हा तू इथे यायचं. पण सर तुम्ही मला इथे का बोलवत आहे. मी तर तुम्हाला ओळखतही नाही. अनिकेत हसून तिला म्हणतो, तेच आठवून द्यायचं आहे तुला म्हणून. त्याचं बोलणं ऐकून आरोही उठून पळत रूमच्या बाहेर जाते. वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि तिचं काम करू लागली. पण कामात लक्ष लागत नव्हतं, कारण ती जेवढी अनिकेतपासून लांब जात होती तेवढाच अनिकेत तिच्या जवळ येत होता. सगळे विचार झटकून तिने कामावर फोकस केला. काही वेळाने मोरे पुन्हा आले आणि तिला सांगितले, तुम्हाला बॉसनी बोलावले आहे. आता आरोहीला टेन्शन येत होतं. सकाळपासून मोरे आरोहीजवळ 2 वेळा आला होता आणि तिला घेऊन गेला होता. हे पाटील सरांनी पाहिले होते. आरोही शांत बसून विचार करत असते. तोच पुन्हा मोरे येतात. आरोही आता उठ आणि चल, नाहीतर हे मोरे तुला बोलवायला किती वेळा येतील काय माहिती. त्यापेक्षा उठ आणि जा. मोरेंच्या मागे आरोही पण रूममध्ये जाते. अनिकेत त्याचं काम करत असतो. आरोही दिसताच काम सोडून तो डायनिंग टेबलजवळ आला. त्याने आरोहीला आवाज दिला. ती पण आली. तो चेअरवर बसत तिला पण बसायला सांगितले. तोच मोरे बाहेरून अनिकेतसाठी प्लेट घेऊन आले आणि आरोहीची बॅग पण घेऊन आले. त्यांनी प्लेट टेबलवर ठेवली आणि बॅग आरोहीकडे दिली. आरोहीने समोर बघून तिच्या बॅगेतून डब्बा काढला आणि तो समोर ठेवला. तो डब्बा अनिकेतने उचलून घेतला आणि ओपन केला. त्यात आरोहीने इडली आणली होती. दोघं मुलांना इडली खूप आवडायची म्हणून तिने बनवली होती आणि ती डब्यात पण तेच घेऊन आली होती. इडलीकडे बघत म्हणतो, तू लहान मुलांसारखं खाते का. भाजीपोळी का आणली नाहीस. आरोही काहीच बोलत नाही. अनिकेत इडली खात म्हणतो, अरे वा मस्त बनवली आहेस. 4 वर्षात जेवण बनवायला शिकली वाटतं. आरोही त्याच्याकडे रागात पाहत असते आणि तो तिच्या डब्यातील इडली खाण्यात गुंग असतो. आता मलाच पाहणार आहेस का की खाणार आहेस. आरोही खायला सुरुवात करते. तिचं खाऊन झाल्यावर ती शांत बसते. अनिकेत तिच्याकडे बघत म्हणतो, वॉशरूम तिकडे आहे. ती हात धुवून येते आणि तिचा डब्बा घेऊन जात असते की अनिकेत तिचा हात पकडतो आणि तिला मिठीत घेतो. ती अनिकेतला म्हणते, सर तुम्ही काय करताय, सोडा मला. पण अनिकेत अजून मिठी घट्ट करतो. आरोही पण शांत होते. त्याच्या मिठीत येऊन तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. अनिकेत तिला म्हणतो, आरोही तू का नाटक करत आहेस. माझ्यासोबत का अशी वागत आहेस. आरोही काहीच बोलत नाही. बोल ना गं आरोही. तशी आरोही त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणते, अनिकेत तुम्ही माझ्याजवळ येण्याचा का प्रयत्न करत आहात. प्लीज मला एकटं सोडा. तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून त्याला हसू येतं. तुम्ही मला धोका दिला आहे. ती त्याच्याकडे रागात बघत बोलते. अनिकेत तिला म्हणतो, मी सत्याची साथ दिली आहे. मी कोणालाच धोका दिला नाही. किती खोटं बोलणार अनिकेत. आज माझी जी परिस्थिती आहे त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात आणि माझ्यावर काय एवढा हक्क दाखवताय. काय नातं आहे आपलं. तिचं बोलणं ऐकून अनिकेत तिच्याजवळ येऊन म्हणतो, तू माझी लग्नाची बायको आहेस. हे नातं आहे आपलं. त्याचं बोलणं ऐकून आरोही मूर्तीसारखी त्याच्याकडे पाहत असते. भानावर येत म्हणते, तेव्हाही माझ्यासोबत नाटक केलं आणि आताही माझ्यासोबत नाटक करत आहात. एवढं बोलून ती जायला लागते. तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. आरोही तू माझी बायको आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. आरोही त्याच्याकडे बघून हसत म्हणते, कसला हक्क डॉक्टर अनिकेत. तो तर तुम्ही 4 वर्षापूर्वीच काढून घेतला आहे माझ्याकडून, मला डिवोर्स देऊन. ती अनिकेतला बाजूला ढकलून निघून जाते. तिचं बोलणं ऐकून अनिकेतला 440 व्होल्टचा शॉक लागतो. आरोही तू काय बोलते. डिवोर्स. याचा काय संबंध आहे. अनिकेत विचार करत असतो. अनिकेतने आरोहीला डिवोर्स दिलेला नसतो. तो विचार करत सोफ्यावर बसतो. त्याचं आज कामात अजिबात लक्ष नसतं. त्याला फक्त आरोहीचं बोलणं आठवत असतं. आरोही खोटं तर नाही बोलत आहे ना माझ्याशी. त्याने काम बाजूला ठेवून तो आरोहीचा विचार करू लागला. कारण एकेकाळी त्यांचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तोच त्याला घरून फोन आला आणि काहीतरी बोलून तो निघायला लागला. पण का कुणास ठाऊक त्याने आरोहीला कॉल केला. पण नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे असा आवाज आला. तो घाईघाईमध्ये निघाला. आरोही शांत बसून तिचं काम करत होती.
तोच पाटील सर तिच्याजवळ येऊन तिला खालून वरून विचित्र नजरेने पाहत होते. तिला लक्षात येताच ती पण रागात त्यांच्याकडे पाहू लागली. मिस आरोही, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही केबिनमध्ये या. एवढं बोलून ते निघून गेले. आता आरोहीचा नाईलाज होता तिथे जाणे. ती केबिनमध्ये गेली. पाटीलने मुद्द्यावर येत तिला विचारले, काय गं, त्या मोरेसोबत तुझं काय सुरू आहे सध्या? त्याच्या खूप मागे मागे करत असतेस. आरोही म्हणते, सर तुम्ही मोरे सरांनाच विचारा ना. तिचं बोलणं ऐकून पाटील तिच्यावर ओरडतात आणि जवळ जाऊन तिला टच करतात. आरोहीला अजिबात आवडत नाही. ती त्यांना जोरात ढकलते आणि केबिनच्या बाहेर येते. पाटील रागात म्हणतो, आरोही तुला तर मी आता अजिबात सोडणार नाही. आरोहीला आधीच अनिकेतचं टेन्शन, त्यात हे पाटील तिला खूप कसं तरी होतं. ती घरी निघून जाते. घरी आल्यावर मुलांना बघून तिचा मूड फ्रेश होतो. आर्यन सांगतो, आई आर्याला आज दुपारपासून बरं वाटत नाहीये. आरोही आर्याला जवळ घेते पण शांतच असते, काहीच बोलत नाही. रात्री मुलांना झोपवून ती मितालीसोबत बोलत असते. आर्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. मला तिची खूप काळजी वाटते गं मिताली. खरं तर मी माझ्या परीसाठीच इकडे आले आहे. मिताली तिला म्हणते, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तेच तर विश्वास नाही आहे सगळं ठीक होईल. माझ्या आर्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे गं. तिला काही झाले तर मी तर जगू शकत नाही. मिताली आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळाने आरोही शांत होते. इकडे अनिकेत 3 वर्षांनी त्याच्या घरी येत होता. आरोही त्याला सोडून गेल्यानंतर त्याने पण घर सोडले होते. घरी आल्यावर तो आईबाबांना भेटतो. बराच वेळ गप्पा मारत असतात. आई बाबा झोपायला जातात पण अनिकेत हॉलमध्येच बसलेला असतो. विचार करून 3 वर्षांनी त्याच्या बेडरूममध्ये जातो. आत येताच त्याला आरोही आणि त्याचे एकमेकांसोबतचे घालवलेले क्षण आठवतात. तो आरोहीचा आणि त्याचा फोटो बघत त्याला एक गोष्ट आठवते. कधीही लवकर न उठणारी आरोही त्या दिवशी लवकर उठली होती. तिचं आवरून ती खाली जात होती पण अनिकेतने तिला ओढून जवळ घेतलं होतं. तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, आज आमच्या मॅडम खूप खुश दिसत आहे. आरोही त्याच्या गालावर किस करत म्हणते, हो, कारण आज तुमचे सासरे घरी येणार आहे. तिचं बोलणं ऐकून अनिकेत शांत होतो. आरोहीला घट्ट मिठी मारतो. आरोही त्याला म्हणते, काय झालं अनिकेत? अनिकेत तिला म्हणतो, आरोही, जर तुझ्या आयुष्यात अशी वेळ आली की तुला मी आणि तुझे पप्पा आमच्या दोघांमधील कोणाला तरी एकाला सिलेक्ट करायचं असेल तर तू कोणाला करशील? अनिकेत, हा काय प्रश्न आहे का? आरोही, सांग ना गं. आरोही त्याच्या मिठीतून बाजूला होत हसत म्हणते, ते वेळ आल्यावर तुम्हाला कळेलच, आणि पळत रूमच्या बाहेर जाते. अनिकेत मात्र विचार करत तिलाच पाहत असतो आणि हीच त्यांची शेवटची भेट असते. अनिकेतच्या डोळ्यात पाणी येते कारण आरोहीने अनिकेतला सोडून तिच्या पप्पांना सिलेक्ट केलं होतं. त्याचंच अनिकेतला खूप वाईट वाटत असतं. तोच त्याचा मोबाईल वाजतो. तो बघतो तर मोरेचा मेसेज असतो. त्याला आरोहीची आठवण येते. तो तिला पुन्हा कॉल करतो पण तेच उत्तर येतं, नेटवर्क कव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे. तो तिचा विचार करत झोपून जातो. सकाळी उशिराच उठतो. आईबाबांसोबत नाश्ता करत पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवतो. आई त्याला समजावत असतात, अनिकेत, आता तुला तुझ्या आयुष्यात पुढे जायला पाहिजे. कधीपर्यंत आरोहीच्या आठवणीवर जगणार आहेस? अनिकेत काहीच बोलत नाही, शांतपणे ऐकत असतो. मला वाटतं तू रोहिणीसोबत लग्नाचा विचार करावा. आईचं बोलणं ऐकून अनिकेत आईकडे पाहतो. त्याला आईला दुखवायचे नव्हते म्हणून तो आईला सांगतो, मला काही दिवस दे, मी माझा निर्णय तुला नक्की कळवेल. त्याचं बोलणं ऐकून आईला बरं वाटतं. आरोही आर्याला घेऊन डॉक्टरकडे जाणार होती. डॉक्टर आर्याला चेक करतात आणि आरोहीला सांगतात, आपण आर्याची ट्रीटमेंट जरी सुरू केली तरी ती पूर्णपणे सक्सेस होईल याची मी जबाबदारी नाही घेऊ शकत. आर्याच्या जीवाला पण धोका असू शकतो. डॉक्टरचं बोलणं ऐकून आरोहीच्या डोळ्यातून पाणी येतं. ती स्वतःला सावरत डॉक्टरांशी बोलून निघून जाते. घरी आल्यावर आर्या आणि आर्यन खेळत असतात. आरोही आणि मिताली किचनमध्ये बोलत असतात. आर्यनला पाणी पाहिजे असतं म्हणून तो किचनमध्ये येतो आणि मिताली आणि आरोहीचं बोलणं ऐकतो. मिताली आरोहीला म्हणते, आरोही, तू सगळं कसं मॅनेज करणार आहेस? आर्यासाठी एवढे पैसे कुठून आणणार आहेस? आज जर तू तुझ्या नवऱ्यासोबत असतीस तर तुला काहीही प्रॉब्लेम आला नसता. तोच आर्यन आत येत म्हणतो, कसला प्रॉब्लेम मावशी? त्याचं बोलणं ऐकून दोघेही बोलायचं थांबतात. मिताली विषय बदलत म्हणते, काही नाही रे आर्यन, आम्ही ऑफिसबद्दल बोलत होतो. पण आर्यन आरोहीजवळ जाऊन तिला विचारतो, आई सांग ना गं, माझे पप्पा कोण आहे? तोच आर्या आवाज देते, ए दादा, मला सोडून कुठे गेला? तिचा आवाज ऐकून आर्यन पडत तिच्याजवळ जातो आणि आरोही आणि मिताली सुटकेचा श्वास सोडते. इकडे अनिकेत आईबाबांना भेटून निघतो. काही वेळातच त्यांच्या बंगल्यावर पोहोचतो. फ्रेश होऊन पडतो. आरोहीचा विचार करत झोपून जातो. सकाळी लवकरच फ्रेश होऊन मोरेंना कॉल करून काहीतरी सांगतो.
एकदा अजून आरोहीला कॉल करून बघतो, पण तिचा फोन आता पण नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतो. मोरे काही वेळातच येतात आणि सांगतात, गाडी रेडी आहे. अनिकेत आणि मोरे दोघे सोबत जातात. गाडी एका छोट्या सोसायटीजवळ येऊन थांबते. अनिकेत मोरेंना कारमध्येच बसायला सांगतो. अनिकेतने मोरेंकडून आरोही कुठे राहते तिचा ॲड्रेस मागवला असतो आणि आता तो तिच्या घरी जात असतो. अनिकेत आरोहीला न सांगताच तिच्या घरी जात आहे. अनिकेतला असं अचानक घरी बघून आरोहीची काय रिॲक्शन असेल? अनिकेत आणि मुलांची भेट होईल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा ऐकताना तुम्हाला कंटाळा नाही येत ना? कमेंट्स करून नक्की कळवा.